मागच्या काही तासात ज्या प्रकारच्या बातम्या आलेल्या आहेत, त्या सगळ्या बातम्या वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर एक गोष्ट आपण स्पष्ट सांगू शकतो, की युद्ध चालू झालेलं आहे. या नवीन आधुनिक जगात युद्ध कधीही डिक्लेअर केलं जात नाही. डायरेक्ट युद्ध केलं जातं. कारण मागच्या 3 तासांमध्ये पाकिस्ताननं येलो सीवर, त्याचबरोबर गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू आणि काश्मीर या राज्यांच्या सीमांवरती ज्या प्रकारे मिसाईल डागण्याचा प्रयत्न केलाय, ज्या प्रकारे ड्रोन डागण्याचा प्रयत्न केलाय, ते सगळं पाहता भारताने अगोदरच सांगितल्याप्रमाणे भारत हे सहन करणार नाही. जे पाकिस्तान करेल तेवढ्याच ताकदीनं आणि तेवढ्याच इंटेन्सिटीनं पाकिस्तानला उत्तर दिलं जाईल. आणि त्याप्रमाणे आता भारतानं पाकिस्तानातल्या बड्या शहरांना तडाखा द्यायला चालू केलंय. लाहोर, रावळपिंडी आणि इस्लामाबाद या तिन्ही शहरात भारतानं हल्ला करायला सुरुवात केली आहे. यातली सांगण्यासारखी विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे इस्लामाबाद हे पाकिस्तानच्या राजधानीचं शहर आहे. भारतानं जैसलमेरमध्ये पाकिस्तानचं एक F-16 हे विमान आपल्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमच्या सहाय्यानं खाली पाडलं. या विमानातून एक पायलट जिवंत भारताच्या हाती लागलेला आहे, असे देखील काही रिपोर्ट्स येत आहेत. या पायलटला आर्मीनं आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. F-16 हे पाकिस्ताननं अमेरिकेकडून घेतलेलं विमान आहे. हे पाकिस्तानचं सर्वात प्रीमियम विमान आहे. या विमानाच्या जीवावरच पाकिस्तान मागची अनेक वर्ष युद्धाची खुमखुमी बाळगून आहे. पण ही F-16 विमानं देखील भारताने पाडून दाखवलेली आहेत. याशिवाय चायनीज बनावटीची JF-16 आणि 17 अशी 2 विमानं देखील भारतानं काही तासापूर्वी पाडलेली आहेत. ही चीनची अत्यंत जुनी आणि बिनकामाची अशी विमानं होती, जी पाकिस्तानला त्यांनी टेस्टिंगसाठी म्हणून वापरायला दिलेली होती. त्यांचा पाकिस्तानला काहीच उपयोग झालेला नाही. इथे एक सांगण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे डिफेन्स मिनिस्टर ख्वाजा आसिफ आज पत्रकारांशी बोलताना असं सांगत होते, की पाकिस्तानवर भारताने 78 फायटर प्लेन्स मधून एक प्रकारे एअर अटॅक करण्याचा प्रयत्न केला. पण ही गोष्ट काल दुपारपर्यंत म्हणजे जेव्हा ते सांगत होते त्यावेळीपर्यंत अजिबात खरी नसली, तरी आता सध्या म्हणजे रात्री 12 वाजता ती खरी आहे. कारण भारताचे राफेल, सुखोई, मिराज आणि मिग या चारही प्रकारचे फायटर जेट्स आता एअरबॉर्न आहेत, म्हणजे हवेत आहेत आणि ती सगळी पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या शहरावर मारा करत आहेत. पाकिस्तानमध्ये सध्या सियालकोट, रावळपिंडी, इस्लामाबाद आणि लाहोर या 4 शहरांवरती भारतानं हल्ला करायला सुरुवात केली आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी पण कळते, की पेशावर या शहरामध्ये एक ब्लास्ट झालाय. अर्थात तो ब्लास्ट भारतानं केलाय असं अजून स्पष्ट झालेलं नाही. पण ही एक महत्त्वाची घटना आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर केलाय आणि बऱ्याच काळासाठी म्हणजे रात्री जवळ-जवळ 10-11 वाजेपर्यंत पाकिस्तानमध्ये कंप्लीट ब्लॅकआउट होता. म्हणजे संपूर्ण देशात ब्लॅकआउट होता एकाच वेळेला. आणखी एक लेटेस्ट अपडेट आत्ताच आलेली आहे, ती म्हणजे पाकिस्तान जम्मू आणि काश्मीर नंतर आता पंजाबमधल्या अनेक शहरांवर ड्रोन अटॅक करत आहे. काही वेळापूर्वी भारताच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमनं पंजाबमधल्या जालंधर या शहरावर पाकिस्ताननं सोडलेले ड्रोन निष्क्रिय केले. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तान भारताचे जैसलमेर, जम्मू, श्रीनगर या शहरातल्या एअरफील्ड्स किंवा एअर बेस जे आहेत त्याच्यावर हल्ला करून ते उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करतोय. पण यामध्ये पाकिस्तानला यश मिळालेलं नाही. कारण पाकिस्तानचे ड्रोन्स किंवा त्यांचे विमानं त्या ठिकाणापर्यंत अजून पोहोचलेलेच नाहीत. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे S-400 ही सिस्टीम. आज आपण जसं बघितलं, की जैसलमेर असो किंवा जालंधर असो, जम्मू असो किंवा श्रीनगर असो, या प्रत्येक शहरामध्ये पाकिस्तान स्वार्म अटॅक करते. स्वार्म अटॅक म्हणजे याच्यामध्ये एकाच वेळेला मधमाशांच्या पोळ्यातून जसे मधमाशा बाहेर पडतात, तसे वेगवेगळ्या दिशेला ड्रोन्स बाहेर पडतात आणि एकाच वेळेला भरपूर ड्रोन्स असतात. असं करण्याचं एक कारण म्हणजे दुसऱ्या देशाच्या एअर डिफेन्स सिस्टीमला तुम्ही एकाच वेळी चकवा देण्याचा प्रयत्न करता. भारताची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे म्हणजे S-400 तिची एक खासियत आहे, ती म्हणजे ती एका वेळेला 36 टार्गेट्सवरती अटॅक करू शकते आणि ते टार्गेट्स ती स्वतः आयडेंटिफाय करते. त्यामुळं तुम्ही या व्हिडिओमध्ये देखील पाहू शकता, की भारतानं आलेले हे पाकिस्तानचे ड्रोन्स एक करून झटाझट अटॅक करून निष्क्रिय करून टाकले. या सगळ्या घडामोडी घडत असताना आम्ही तुम्हाला सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे युद्धाचं डिक्लेरेशन करण्याच्या काही बाबी असतात, ज्याचा खूप विचार सरकारला करावा लागतो. त्यामुळे भारत किंवा पाकिस्तान दोघांच्याकडून देखील युद्ध असं डिक्लेअर केलं जाणार नाही. पण ज्या घडामोडी घडतायत त्यावरून हे स्पष्ट आहे, की हेच युद्ध आहे. याच्यामध्ये आणखी काही अपडेट येतील तर आम्ही त्या तुम्हाला सांगूच. पण तुर्तास रात्री 1 वाजेपर्यंतच्या
या घडामोडी आहेत. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा.